नमस्कार, मी अस्मिता. स्वाद विश्वमध्ये आपलं स्वागत. आपण बाजारातून जे पनीर आणतो त्यामध्ये बऱ्याचदा भेसळ असते, मैदा असतो, कॉर्नफ्लोअर असतं. म्हणून आज आपण घरच्या घरी स्वस्तात मस्त पनीर कसं बनवायचं ते बघू. पनीर बनवणं खूप सोपं आहे आणि घरी पनीर बनवण्याचे एक नाही तर अनेक फायदे आहेत. चला व्हिडिओला सुरुवात करू. आता पनीर करण्यासाठी सगळ्यात आधी गॅसवर दूध गरम करत ठेवलं. इथं मी 1.5 लिटर दूध घेतलं. हे फुल फॅट दूध आहे, म्हणजे म्हशीचं दूध आहे. पनीर करण्यासाठी नेहमी असं फुल क्रीम म्हशीचं दूध वापरावं, म्हणजे मग त्याचं पनीर छान होतं. आता दूध चांगलं गरम झालं, दुधाला एक उकळी फुटली की मग यामध्ये घालायचं व्हिनेगर. तर इथं मी 4 मोठे चमचे व्हिनेगर घेतलं. व्हिनेगर नसेल तर त्याऐवजी तुम्ही 4 मोठे चमचे लिंबाचा रस सुद्धा घेऊ शकता. व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घातल्यामुळे दूध फाटतं. आपल्याला दूध फाडून घ्यायचंय कारण पनीर बनवायचंय त्यासाठी. तर व्हिनेगर घातल्यानंतर चमच्याने साधारण एक अर्धा ते 1 मिनिट असं ढवळायचं, म्हणजे मग या दुधामधलं पाणी वेगळं आणि हे पनीर वेगळं होतं. जेव्हा असं एक हिरवट किंवा एक पिवळसर रंगाचं पाणी वेगळं होतं त्यावेळेला समजायचं दूध व्यवस्थित फाटलं म्हणून. पण जर असं नाही झालं तर परत एखादा चमचा व्हिनेगर घालायचं, ढवळून घ्या, म्हणजे मग यातलं हे पाणी वेगळं होतं. आता हे पनीर आपण सेट करण्यासाठी ठेवून देऊ. आता पनीर सेट करण्यासाठी अशी एखादी चाळणी घ्यायची. चाळणीखाली एखादं भांडं ठेवायचं, म्हणजे पनीर मधलं जे पाणी आहे ते त्या भांड्यामध्ये काढता येतं. चाळणीवरती एखादा पांढरा कॉटनचा कपडा ठेवायचा. शक्यतो पांढरा असावा, म्हणजे जर रंगीत असेल तर त्याचा रंग पनीरला लागण्याची शक्यता असते म्हणून. आणि या कपड्यावरती हे जे पनीर आहे ते पाण्यासकटच ओतायचं. आता पनीर मधलं जे पाणी आहे जे या भांड्यामध्ये काढलं ते सध्या असंच ठेवून द्या. त्याचं पुढे काय करायचं, कसं वापरायचं, कसं साठवायचं ते बघू. आणि अजून एक भांडं घ्यायचं, त्यावरती ही चाळणी ठेवायची आणि या पनीरवरती एखादा ग्लासभर थंड पाणी ओतायचं. आता असं पाणी ओतलं की पनीर धुतलं जाईल, कारण आपण दूध फाडण्यासाठी व्हिनेगर वापरलं होतं. त्याचा जो आंबटपणा दुधामध्ये उतरतो तो निघून जातो. त्यासाठी पनीर असं धुवून घ्यायचं. परत हा कपडा गोळा करायचा. आता हे जे पनीर धुतलेलं पाणी आहे, म्हणजे या भांड्यातलं पाणी हे फेकून द्यायचं, ते घेऊ नका. आता हा जो कपडा आहे तो परत एखाद्या टोपल्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये 2 ते 3 वेळा असा बुडवायचा, म्हणजे जो उरलेला आंबटपणा असेल तोही निघून जाईल. फक्त 2-3 वेळाच बुडवायचं, जास्त बुडवू नका. आणि नंतर हलक्या हाताने असं पिळून घ्यायचं. हलक्या हाताने पिळून घ्या, पनीर अजून गरम असतं, हाताला चटका लागू शकतो. आणि म्हणजे यातलं जे जास्तीचं पाणी आहे ते असं निघून जातं. त्यानंतर हे पनीर आता आपण सेट करण्यासाठी ठेवून देऊ. आता असं एखादं खोलगट ताट घ्यायचं. ताटामध्ये एखादी प्लेट अशी पालती ठेवायची. त्या प्लेटवरती आपण हे जे पनीर बांधलेला कपडा आहे तो ठेवायचा आणि त्यावरती अजून एक प्लेट ठेवायची. आता या प्लेटवरती वजन ठेवायचं. तर इथं मी खलबत्ता ठेवलाय. तुम्ही जड एखादा पोळपाट असेल तर ठेवू शकता, किंवा डाळ आणि तांदूळ असा गच्च भरलेला एखादा डबा असेल तोही ठेवू शकता. म्हणजे साधारण 2 ते 3 किलो वजन असावं अशी एखादी गोष्ट यावरती ठेवायची. आता हे असंच आपल्याला सेट होण्यासाठी 1 तासभर ठेवून द्यायचं. म्हणजे काय होईल तर हे जे पनीर मधलं जास्तीचं पाणी असतं ते निघून जाईल. पनीरला छान बाइंडिंग येतं आणि जसा बाजारात आपल्याला पनीरचा ब्लॉक मिळतो अगदी तसाच इथंही तयार होतो. पण 1 तासापेक्षा जास्त ठेवायचं नाही, नाहीतर पनीर हार्ड होतं, चिवटपणा येतो. हवं तर मोबाईलमध्ये टायमर लावू शकता, म्हणजे विसरत नाही. आता हे जे पनीरचं शिल्लक राहिलेलं पाणी आहे ते सुद्धा तितकंच पौष्टिक आहे. यामध्ये सुद्धा प्रोटीन्स, व्हायटमिन्स आणि मिनरल्स असतात. तर हे पाणी अजिबात फेकायचं नाही. हे तुम्ही एखाद्या बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता. 8 ते 10 दिवस व्यवस्थित राहतं. चपात्याची कणिक मळताना, भात करताना, सूप करण्यासाठी वापरू शकता. त्यामुळे चपात्या सुद्धा छान मऊसूत होतात. तर असं पनीर जर आपण घरी बनवलं तर भेसळ नसणारं हेल्दी पनीर तर मिळतंच, पण त्यासोबत हे जे पाणी शिल्लक राहतं तेही तितकंच फायदेशीर आहे. त्यामुळे एक नाही तर बरेच फायदे होतात. आता 1 तास झाला, आपण हे पनीर काढून बघू. तर तुम्ही इथं बघू शकता पनीरला किती छान बाइंडिंग आलं, मस्त ब्लॉक तयार झाला आणि छान पांढरं शुभ्र पनीर झालं आहे. आता हा ब्लॉक असाच ठेवायचा असेल तर ठेवू शकता, किंवा मग कट करून त्याचे चौकोनी तुकडे करूनही ठेवता येतं. तर त्यासाठी बाजूचा भाग कट करायचा, म्हणजे बरोबर चौकोनी तुकडे होतात. तर इथं सुद्धा बाजारात मिळतं तसंच मस्त मऊ लुसलुशीत असं मलाई पनीर तयार झालं.
आणि मुख्य म्हणजे यामध्ये कसलीही भेसळ नाही. आता हे पनीर साठवायचं कसं ते बघू. तर असं एखाद्या डब्यामध्ये पाणी घ्यायचं, पाण्यामध्ये हा पनीरचा ब्लॉक ठेवायचा आणि फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवस हे स्टोअर करू शकता. फक्त दर 2 दिवसांनी मात्र पाणी बदलत राहायचं, म्हणजे मग पनीरचा वास येत नाही. आणि त्याहून जास्त म्हणजे महिना ते 2 महिने स्टोअर करायचं असेल तर हे जे पनीर आहे ते एखाद्या डब्यामध्ये भरून फ्रीझरमध्ये ठेवा. फ्रीझरमध्ये ठेवताना डब्यामध्ये पाणी ठेवायचं नाही, फक्त पनीर डब्यामध्ये भरून ठेवून द्यायचं. तर इथं आपण 1.5 लिटर दुधाचं पनीर केलं. साधारण 300 ग्रॅम पनीर झालं. आणि दूध जर चांगलं असेल म्हणजे त्यामध्ये पाणी नसेल तर मग यापेक्षा जास्तही पनीर होऊ शकतं. म्हणजे बाजारात मिळतं तेवढं किंवा त्यापेक्षा जास्त पनीर आपण घरातच बनवू शकतो. त्यामुळे स्वस्त आणि मस्त पनीर तयार होतं. आता जसं आपण साधं पनीर म्हणजे मलाई पनीर बनवलं त्याचप्रमाणे मसाला पनीरही बनवू शकतो. त्यासाठी परत 1.5 लिटर दूध घेतलं. दूध गरम झालं म्हणजे उकळी फुटली की 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा चिली फ्लेक्स आणि अर्धा चमचा काळी मिरी पूड घातली. इथं तुम्ही कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं सुद्धा घालू शकता. मिसळून घेतलं. त्यानंतर 4 मोठे चमचे व्हिनेगर घालायचं आणि व्हिनेगर घातल्यानंतर दूध फाटलं म्हणजे पनीर वेगळं आणि पाणी वेगळं झालं की जसं आपण साधं पनीर सेट होण्यासाठी ठेवलं होतं अगदी तसंच हे सुद्धा सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं. 1 तासभर ठेवून द्या. त्यानंतर तुम्ही बघू शकता एका तासाभरानंतर इथं मसाला पनीर सुद्धा खूप मस्त तयार झालं. हे पनीर खायला अजून टेस्टी लागतं कारण यामध्ये आधीच मसाले आहेत. यातलं कोणतंही पनीर तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबही करा. परत भेटू अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.